नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज देखील एक नवीन व्हिडिओ, नवीन माहिती आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती, योजना आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तर मित्रांनो, अजूनही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक विशेष माहिती बघणार आहोत. हो, जर आपण हे टायटल वाचलं असेल की यंदा खते महागणार, तर मित्रांनो, यंदा खते महागणारच आहेत. अगदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आसमानी संकटाने या शेतकऱ्याला लोळवलं. शेतात असलेली गहू, मका, कांद्याचं पीक पावसाने होतं की नव्हतं करून टाकलं आणि बळीराजावर पुन्हा एकदा 9 वर्षाच्या प्रारंभी एक संकट उभं राहिलं. त्यातच भर म्हणून की काय, आता आसमानी नंतर सुलतानी संकटाला देखील शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. कारण खतांच्या बाबतीत देखील शासनानं यावर्षी मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या आपल्या मोसमामध्ये आपल्याला खताचा तुटवडा हा जाणवणार आहे. मित्रांनो, अनेकदा व्यापारी वर्गाकडून खतांच्या बाबतीत तर शेतकऱ्याची लूट होतेच. अनेकदा हा माल जो आहे, खते जे आहे ती ब्लॅक मध्ये विकल्या जातात. कृत्रिम टंचाई देखील त्याची भासवली जाते आणि चढ्या दराने किमती या खतांच्या लावल्या जातात. यामध्ये माझा शेतकरी राजा भरडून निघतो. एकीकडे अवकाळीचं संकटातून बाहेर येतो न येतो तोच त्याच्या समोर आता खताचं संकट देखील उभा राहणार आहे. त्यातच हवामान खात्यानं देखील इशारा दिलेला आहे की अल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशभरात पाऊस देखील कमी असणार आहे. अवकाळी पावसाचं संकट, त्यानंतर खताची टंचाई आणि अल निनोमुळे होणारा कमी पाऊस, अशा तिहेरी संकटात यंदा शेतकरी राजा सापडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं कृषी खात्याने खतांसाठीची मागणी शासनाकडे केलेली होती, त्या पद्धतीने या वर्षीचे जो खतांचा जो पुरवठा आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, या आकडेवारीवर एकदा आपण नजर टाकूया की यंदा खतांना किती प्रमाणात मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही एकूण आकडेवारी बघितली तर आपल्यासाठी मागणी होती, मी फक्त संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांपुरतच बोलतोय, तरी सुद्धा बघा 9,64,160 मेट्रिक टन इतकी या ठिकाणी मागणी होती. परंतु शासनाने मात्र केवळ 7,51,400 मेट्रिक टनाला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्याची आकडेवारी देखील आपण बघणार आहोत. तर बघा, 3,44,653 मेट्रिक टनाची या ठिकाणी मागणी होती युरियाच्या बाबतीत. शासनाने परवानगी दिलेली आहे 2,45,500 मेट्रिक टनाला, म्हणजे जवळपास 1,00,000 मेट्रिक टन खत हे आपल्याला देण्यात आलेलं नाही. त्यानंतर आता डीएपीचा विचार केला तर 1,35,293 मेट्रिक टनाची मागणी होती आणि शासनाने दिलेला आहे आपल्याला 72,600 मेट्रिक टन. यानंतर आपण बघणार आहोत एमओपी, 60,906 मेट्रिक टनाची मागणी होती. शासनाने दिलेला आहे केवळ 14,400 मेट्रिक टन. यानंतर एनपीके या खतासाठीची मागणी होती 3,46,227 मेट्रिक टनाची आणि शासनाने आपल्याला दिलेला आहे 3,31,400 मेट्रिक टन. तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी शासनाने खत देताना आपल्या सोबत कपात केलेली आहे. याचा अर्थ भविष्यामध्ये आपल्याला खताची टंचाई ही भासणार आहे. आणि जेवढं या ठिकाणी दाखवल्या गेलेलं आहे, प्रत्यक्षात तर मी म्हणतो त्याच्यापेक्षाही कमी पुरवठा आपल्याला होणार असून येणाऱ्या काळात खतांचं नियोजन त्या पद्धतीनं आता शेतकरी राजानं करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या मोसमी हंगामामध्ये त्याला खताचं नियोजन व्यवस्थित करता येईल. त्याऐवजी शेणखताचा वापर करता येईल. शेतातला जो काडी कचरा जो असेल तो जाळून न टाकता त्याचं शेतात कुजून खत कसं तयार करता येईल यावर आता इथून पुढे शेतकऱ्यांनी भर देणं
गरजेचं आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीचे देखील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ इथून पुढे आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला फॉलो करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.